पुढची बातमी आहे। अभिनेत्री विद्या बालनला डेंग्यूची लागण झाली आहे। अमेरिकेहून परतल्यानंतर विद्याला डेंग्यू झाल्याचं कळतंय। विद्या बालननं अमेरिकेमध्ये चित्रपटाच्या शूटिंगसाठी गेली होती। अमेरिकेहून मुंबईला परतल्यानंतर तिला ताप येत होता आणि अशक्तपणा जाणवत होता। तपासणीनंतर तिला डेंग्यू झाल्याचं निदान डॉक्टरांनी केलं आणि 10 दिवस पूर्णपणे विश्रांतीचा सल्ला दिला। दरम्यान विद्या बालन मुंबईमध्ये परिणिता इमारतीमध्ये राहते। त्या परिणिती इमारतीच्या गच्चीवर देखील डेंग्यूच्या अळ्या सापडलेल्या आहेत। डेंग्यू असण्याची बातमी समोर आली आणि एकंदरच खळबळ माजली। विद्या बालनला 10 दिवसांचा आराम करण्याचं डॉक्टरांनी सांगितलं आणि आता खरं तर मी प्रणिती बंगला बाहेर आहे। तुम्ही तर बघू शकता, तर प्रणिती हेच घर आहे विद्या बालनचं, जिकडे आज BMC ऑफिसर्सनी येऊन डेंग्यूची पाहणी केली। तुम्ही जर वर गेलात तर त्या टेरेसवर हे विद्या बालनचं घर। खरं तर आज BMC ऑफिसर्स इकडे आलेले आणि त्यांनी पाहणी केली आणि यांच्या याच बिल्डिंगच्या टेरेसवर BMC ऑफिसर्सना डेंग्यूची अंधी आढळली आहेत। ते त्यांनी नष्ट जरूर केले आहेत, पण कुठे ना कुठे डेंग्यू हा मुंबईत पसरत चालला आहे। याच चित्र आता समोर येत आहे। विद्या बालन जी होती ती कहाणी 2च्या शूटिंग निमित्ताने ती लंडनला गेली होती। लंडनवरून जेव्हा आज त्या परत आल्या तेव्हा त्यांची तब्येत थोडीशी ती आजारी होत्या आणि त्याच्या कारणाने त्यांना डेंग्यू आढळला। डॉक्टरांना 10 दिवसांचा आराम करण्याची एक त्यांना सांगितलेलं आहे। कुठे ना कुठे डेंग्यू हा महाराष्ट्रभरात नाहीच तर मुंबईमध्ये खूप पसरत चालला आपण असं म्हणू शकतो, कारण 2 जणांचा जीव डेंग्यूने गेला आहे। सिनेमासृष्टीत किंवा आपण सिनेसृष्टीत बघितलं गेलं तर ह्याच्या अगोदर 4 वर्षापूर्वी यश चोप्रा यांचा जीवसुद्धा डेंग्यूने घेतला होता। विद्या बालन आता बरी आहेत, पण कुठे ना कुठे 10 दिवसांचा आराम करण्याला त्यांना सांगितलं आहे। डेंग्यूचा आजार हा मुंबईत पसरतोय हेच चिन्ह आता दिसून आलेलं आहे। कॅमेरामॅन अनिल निर्मलसह श्रेयस सावंत, जय महाराष्ट्र, मुंबई। आणि याचबाबत BMCच्या कार्यकारी मुख्य अधिकारी पद्मजा केसकर यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी हेमंत बिर्जे यांनी। मुख्य अधिकारी केसकर मॅडम, काय नेमकं विद्याच्या घरी मिळालं? कुठल्या डेंग्यूच्या अळ्या होत्या? विद्याजी बालन यांना डेंग्यू झालाय की नाही हे ऑफिशियल तर नोटिफिकेशन आमच्यापर्यंत अजून पोहोचलेलं नाही, परंतु जी कुणकुण आली आहे तर त्याच्यावरनं आम्ही आमची जी पेस्ट कंट्रोलची टीम असते तर ती तिकडे गेली आणि त्यांनी ब्रीडिंग आहे का नाही, म्हणजे त्याच्या ज्या अळ्या सापडतात का नाही ह्याचं कसून शोध घेतला आणि त्यांच्या बिल्डिंगच्या इकडे म्हणजे प्रणिती बिल्डिंगमध्येच वरती आम्हाला ब्रीडिंग पण सापडलेलं आहे आणि ते तसं आपण नष्ट केलं आहे, जेणेकरून आणखीन पुढे प्रादुर्भाव होणार नाही। विद्या बालन घरगुती इलाज करतायत की कुठल्या प्रायव्हेटमध्ये ॲडमिट आहेत महापालिकेला, याच्याबद्दल काय माहिती आहे? ह्याच्याबद्दल अजून आम्हाला नोटिफिकेशन ऑफिशियली कुठून आलेलं नाही आहे। विद्या बालन सेलिब्रिटी आहे म्हणून महापालिका तिच्यावर डेंग्यूच्या अळ्या सापडल्या म्हणून कारवाई करणार नाही का? मॉस्किटोलाही सेलिब्रिटी आणखीन स्लममधला मनुष्य असं काही कळत नाही आणि महापालिका हे सर्व नागरिकांच्यासाठी किंवा सर्व मुंबईकरांसाठी काम करते। त्याच्यामुळे आम्ही सर्वांना समजावून सांगतो, नाही समजलं तर नोटीस, मग नाही कंप्लाय केला तर कोर्ट केस, ही आमची शिस्तच आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट राजेश हेमंत बिर्जे, जय महाराष्ट्र, मुंबई।